बाय पल्लवी कौशिक मध्ये तुमचं सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत। कोकण हा एका बाजूला अरबी समुद्र आणि एका बाजूला वेस्टर्न घाट या दोघांमध्ये असलेला आणि भौगोलिक विविधतांनी नटलेला एक सुंदर प्रदेश। आणि या कोकणातल्या खाद्य संस्कृतीचा सगळ्यात महत्त्वाचा पैलू म्हणजे त्याची सिम्प्लिसिटी किंवा साधेपणा। आणि कोकणात बनवल्या जाणाऱ्या सगळ्याच पाककृती या कमी आणि मोजक्या साहित्याला वापरून पण हाय स्किल सेट किंवा कौशल्यपूर्ण असतात। अगदी उदाहरणच द्यायचं झालं तर उकडीचे मोदक। मेन पदार्थ किती 3, तांदूळाची पिठी, गूळ आणि खोबरं, पण त्यातून एक उत्कृष्ट पाककृती तयार होते ती म्हणजे उकडीचे मोदक। ह्याच कोकण भूमीतील एक पारंपरिक ब्रेकफास्ट रेसिपी आज आपण बघणार आहोत, घावणे आणि चटणी। घावन हा पदार्थ कोकणामध्ये वेगवेगळ्या प्रकारे केला जातो आणि घावन घाटलं हा एक पारंपरिक पदार्थ तर गौरी गणपतीसाठी प्रामुख्याने केलंच जातं। या व्यतिरिक्त 7 पदरी किंवा 7 कप्प्याचं घावणही कोकणामध्ये खूप प्रसिद्ध आहे। चला तर आपण बघूया घावण आणि चटणी। घावण आपण 2 प्रकारे करू शकतो। एक म्हणजे रात्री तांदूळ भिजवून करू शकतो किंवा तांदूळाची पिठी वापरूनही करू शकतो। पण मी तुम्हाला नेहमी सजेस्ट करेन की रात्री तांदूळ भिजवून तुम्ही दुसऱ्या दिवशी घावणं करा। त्याचं कारण एकच आहे की घावणाचं जे ओलं पीठ असतं ते आपल्याला गंधासारखं एकदम पातळ किंवा एकदम स्मूथ लागतं। जर तुम्ही पिठाचा वापर किंवा पिठीचा वापर जर घावणं करताना केला तर आपल्याला त्याची कन्सिस्टन्सी किंवा ते किती जाड आहे की किती बारीक आहे किती स्मूथ आहे हे माहीत नसतं। त्यामुळे जर तुम्हाला चांगली घावणं पाहिजे असतील तर तुम्ही रात्री तांदूळ भिजवा आणि मग दुसऱ्या दिवशी ती घाला। आणि जर तुम्हाला तांदूळाच्या पिठीचा वापर करायचा असेल तर तुम्ही तांदूळ चांगले धुवून घ्या, वाळवून घ्या आणि त्याची स्वतः पिठी बनवा जी एकदम स्मूथ असेल। आता आपण थोडक्यात साहित्य बघूया। घावणासाठी लागणारे साहित्य म्हणजे तांदूळ। मी इथे आंबेमोहर तांदूळ घेतलेला आहे। एक बोल घेतला आहे। ह्याच्यामध्ये साधारणपणे 7 ते 8 घावणं आरामशीर होतील आणि मीठ। चटणीसाठी लागणारे साहित्य म्हणजे सगळ्यात महत्त्वाचं ओला नारळ, ओला खवलेला नारळ, त्याच्यानंतर मीठ, साखर, थोडंसं दही, हिरवी मिरची आणि कोथिंबीर। प्रथम एका भांड्यामध्ये आपण हा तांदूळ काढून घेऊ। 2 ते 3 वेळेला चांगला हा तांदूळ धुवून घ्यायचा आहे आणि पाणी ड्रेन आउट करायचं आहे। आता मी तांदूळामध्ये पाणी ॲड करतेय आणि आपण हे रात्रभर सोक करायला ठेवणार आहोत। हे तांदूळ मी रात्रभर सोक करायला ठेवले होते। कमीत कमी 7 ते 8 तास हे तांदूळ सोक झाले पाहिजे। या तांदूळामधलं सगळंच्या सगळं पाणी ड्रेन आउट करायचं आहे, काढून टाकायचं आहे आणि मिक्सरमध्ये याची एक फाईन एकदम बारीक गंधासारखी पेस्ट बनवायची आहे। मिक्सरमध्ये जेव्हा आपण एखादी गोष्ट वाटतो तेव्हा मिक्सरच्या आतलं तापमान किंवा टेम्परेचर थोडंसं वाढतं। त्यामुळे कुठलीही गोष्ट वाटताना त्यामध्ये थंड पाण्याचा वापर करावा जेणेकरून आपला आतला पदार्थ हा खराब होणार नाही। मिक्सरमधनं मी हे आता छान वाटून घेतलं आहे। हे पीठ एकदा बोटावर घेऊन बघायचं, त्याचं जे टेक्स्चर आहे ते चेक करायचं, एकदम स्मूथ पाहिजे। डोशाच्या बॅटरमध्ये किंवा डोशाच्या पिठामध्ये आणि घावणाच्या पिठामध्ये एक बेसिक डिफरन्स असतो की घावणाचं जे पीठ असतं किंवा ओलं पीठ असतं ते खूप पातळ असतं आणि डोशाचं पीठ हे जाड असतं। त्यामुळे ह्या दोघा पिठांमध्ये कधीही तुम्ही गल्लत करू नका। तुम्ही बघाल तर हे पीठ असं घट्ट आहे, स्मूथ टेक्स्चर आहे पण घट्ट आहे। तर आपल्याला हे पाणी घालून हळूहळू पातळ करायचं आहे। घावणाचं पीठ हे कायम खूप पातळ पाण्यासारखं असतं। आपण आता यामध्ये घालूया थोडंसं मीठ आणि पाणी। मी आता यामध्ये मीठही टाकलं आहे आणि पाणी पण टाकलं आहे आणि तुम्ही असं ओतताना त्या बॅटरच्या आवाजाकडे लक्ष द्या। त्याचा अजिबात आवाज होत नाही। जोपर्यंत पाण्याचा एक प्रकारचा आवाज येत नाही तोपर्यंत आपल्याला त्यामध्ये पाणी ॲड करायचं हे लक्षात ठेवा। आपण यामध्ये अजून थोडंसं पाणी ॲड करूया आणि चेक करूया। सगळ्यात पहिले तवा छान तापून घ्यायचा आहे आणि आपल्या हिशोबाने तुमच्या आवडीप्रमाणे त्याला तूप किंवा तेल लावायचं आहे आणि छान तापू द्यायचं आहे। आणि मी आता कडेकडेने हे घावण टाकायला चालू करते। घावण टाकण्यापूर्वी हे जे बॅटर होतं त्याच्यामध्ये मी पाणी मिक्स करून त्याची एक वॉटरी कन्सिस्टन्सी, पाण्यासारखी कन्सिस्टन्सी तयार केली होती। आता आपल्याला मीडियम गॅसवरती हे साधारणपणे 1 मिनिट एका बाजूने शेकायचं आहे। साधारणपणे 1 मिनिट झाल्यावरती काढून घ्यायचं आहे झाकण। झाकण काढताना झाकणामधलं पाणी त्या घावणावरती पडणार नाही ह्याची पण काळजी घ्यायची आहे। घावण आता हळूहळू असं कडेकडेने सुटायला लागतं।
आपलं घावण आता तयार आहे. चटणीसाठी आपण सर्वप्रथम घेत आहोत ओला नारळ. त्यामध्ये टाकूया थोडीशी मिरची, भरपूर सारी कोथिंबीर, चवीपुरतं मीठ आणि सगळ्यात लास्ट म्हणजे दही. ओल्या नारळाची चटणी करताना कायम ताज्या खोवलेल्या ओल्या नारळाचाच वापर करावा. ताज्या खोवलेल्या ओल्या नारळामध्ये पाण्याचं प्रमाण जास्त असतं आणि तेलाचं प्रमाण कमी असतं. जर तुम्ही जुन्या खोवलेल्या नारळाचा वापर केला तर ती चटणी अशी छान मिक्स होऊन येत नाही. त्या नारळातल्या तेलाचं मिक्सरमध्ये सेपरेट होण्याचे चान्सेस असतात. त्यामुळे चटणीसाठी कायम ताजा ताजा ओला खोवलेला नारळ वापरावा. आपण हे साहित्य आता मिक्सरमधनं वाटून घेऊ आणि त्याची एक छानशी चटणी बनवू. नारळाची चटणी करताना ती मिक्सरमध्ये खूप जास्त फिरवू नये, नाहीतर चटणीचं जे टेक्स्चर असतं ते लूज होण्याचे चान्सेस असतात. आपली घावण आणि चटणी तयार आहे. आज आपण डिटेलमध्ये पाहिलं की घावण आणि चटणी आपण कशी करू शकतो. घावण करताना काही गोष्टींची काळजी मात्र जरूर घ्या. तुम्ही घावणासाठी कुठलाही तांदूळ घेतला तरी चालेल, पण इंद्रायणी शक्यतो टाळावा. इंद्रायणी तांदूळ हा चिकट असतो, त्यामुळे आपली घावणं तव्याला चिकटण्याचे चान्सेस असतात. घावणं टाकताना ती ओतीव कन्सिस्टन्सी म्हणजे चांगले पाणीदार कन्सिस्टन्सीचीच असावीत. घावणाचं पीठ अजिबात घट्ट असू नये. घावणं करताना तवा चांगला गरम हवा, नाहीतर घावणाला जाळी पडत नाही. घावणामध्ये पाण्याचं प्रमाण थोडंसं जास्त असल्यामुळे घावणं करायला थोडासा वेळ लागतो, त्यामुळे त्याच अंदाजाने तुम्ही घावणं करायला घ्यावीत. डोसा आणि घावण हे तुम्ही कंपेअर केलं तर डोसे थोडेसे फास्ट होतात, पण घावण करायला थोडासा वेळ लागतो, कारण घावण शिजायला मुळात वेळ लागतो. घावण हा थोडासा टेक्निकल पदार्थ आहे, पण तुम्ही त्या सगळ्या स्टेप्स व्यवस्थित फॉलो केल्या तर घावण एकदम झकास बनतं. ही प्रोसेस फॉलो करून तुम्ही घावणं नक्की ट्राय करा आणि ते करून सुद्धा जर तुम्हाला काही अडचणी आल्या तर मला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. ही रेसिपी तुम्हाला आवडली असेल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा, बेल बटन दाबायला विसरू नका. आणि अशाच नव्या एका पाककृतीसह भेटूया पुढच्या एपिसोडमध्ये. टिल देन, बाय बाय.